लॉजिकल कट्टा. नमस्कार मित्रांनो, लॉजिकल कट्टामध्ये तुमचं पुन्हा एक वेळा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12-13 असे प्रश्न पाहिले होते की ज्यामध्ये मी तुम्हाला माझ्या काही लॉजिकल स्किल्स होत्या, काही ट्रिक्स होत्या, ते अप्लाय करून तुम्हाला ते प्रश्न तुमच्या समोर सोडवून दाखवलेले होते व तुम्हाला पण ते शिकवलेलं होतं की अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्न सोडवताना हा विचार करायचा आहे. कृपया कोणी माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया प्लीज तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. त्याशिवाय तुम्हाला येणारे माझे पुढचे व्हिडिओज आणि ट्रिक्स समजणार नाही, कारण की मी त्यात काही अशा बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या. एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला होता, एक्झामिनर क्वेश्चन्स फ्रेम कसं करतो आणि तुम्हाला ते एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू ओळखायचा कसा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला 4-5 प्रश्नांमध्ये त्या मागच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं होतं. प्लीज तुम्ही त्या बघून घ्या, कारण की मी या व्हिडिओमध्ये त्या ट्रिक्स रिपीट करणार नाही, थोडंफारच बेसिकमध्ये रिपीट करणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघितल्याशिवाय मित्रांनो हा व्हिडिओ बघू नका, त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होणार नाही हा व्हिडिओ जर डायरेक्ट तुम्ही बघत असणार तर. मित्रांनो, अजून आपल्याला खूप साऱ्या अशा ट्रिक्स शिकवायच्या आहे. मी खूप अशा काही तुमचे प्रश्न ॲनालिसिस वगैरे केलेले आहे, ज्यामध्ये तंतोतंत आमच्या ज्या ट्रिक्स होत्या, ज्या आम्ही UPSC MPSCसाठी वापरतो, त्यासुद्धा तुमच्यामध्ये लागू होत आहे. मित्रांनो, माझा ह्या लॉजिकल कट्टा निर्माण करण्याचा किंवा तुम्हाला हे शिकवण्याचा एकच उद्देश आहे. मित्रांनो, तुम्हाला अमर्त्य सेन नावाचे नोबल विजेते तर माहितीच असणार आहे. मित्रांनो, ह्या नोबल विजेत्यांचं म्हणणं काय होतं मित्रांनो, की कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट मॉडेल यांचं काय दिलं होतं मित्रांनो, यांनी कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट मॉडेल दिलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, या कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट मॉडेलचं म्हणणं कसं होतं की एखाद्या व्यक्तीला जर भूक लागली ना, तर तुम्ही त्याला फक्त मासा देऊ नका, त्या व्यक्तीला तुम्ही तो मासा आणायचा कसा, पकडायचा कसा ते शिकवा. माझा पण उद्देश तोच मित्रांनो. मला तुम्हाला काही असं आहे तर की मी काही तुम्हाला असं जादू वगैरे देणार नाही किंवा असं काही मंत्र वगैरे देणार नाही की तुम्हाला हे प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह करता येणार आहे. मी फक्त तुमची कॅपॅसिटी डेव्हलप करतो आहे. मी तुमची ते थिंकिंग प्रोसेस, तुम्हाला विचार करायचा कसा आहे, तुमची तर्कशक्ती डेव्हलपमेंट कशी करायची आहे, मी ते डेव्हलपमेंट करतो आहे मित्रांनो तुमची. त्यामुळे माझा शब्द तुम्ही ऐका, व्यवस्थितपणे लिहून घ्या. इथं मठ्ठ बनून माझा व्हिडिओ ऐकू नका प्लीज. नाही तर खाली इंस्टाग्राम चालू आहे, खाली व्हॉट्सअपची चॅटिंग चालू आहे, फक्त व्हिडिओ वगैरे लावला आहे किंवा काही करणे. प्लीज मित्रांनो, असं घरच्यांना फसवू नका किंवा स्वतःला पण फसवू नका. तुम्ही शब्द ऐका, लिहून घ्या मित्रांनो. व्हिडिओ थांबवा, तो प्रश्न आधी तुम्ही सोडवून बघा. नंतर मी काय म्हणतो आहे, मी कसा लॉजिक अप्लाय केला आणि तुमची कोणत्या ठिकाणी चुकी झाली आणि तुम्हाला काय करायला पाहिजे हे सगळं तुम्ही नोट करा मित्रांनो, लिहून घ्या. वारंवार तुम्ही PYQमध्ये याची प्रॅक्टिस करा, तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी जमणार आहे. ही काही जादू नाही आहे मित्रांनो की तुम्हाला येणारच आहे ह्या गोष्टी. जर तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर नक्कीच तुमचे 2 ते 4 मार्क ह्या व्हिडिओमध्ये तुमचे वाढणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण त्यासाठी लागणार आहे तुमची मेहनत आणि प्रॅक्टिस. चला तर मित्रांनो, मला काही तुमचा इतर शिक्षकांसारखा 1-1.5 तासाचं लेक्चर घेऊन फक्त अर्धा तास शिकवून 1 तास फक्त गंमत किंवा उगाच काहीतरी टाईमपास करायचा नाही आहे. मला तुम्हाला खरंच मनापासून शिकवायचं आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनला बघू मित्रांनो. ह्या व्हिडिओची ट्रिक जी होती, आता येणारा जो प्रश्न आहे, आता ही जी ट्रिक होती मित्रांनो, मी तुम्हाला आधी शिकवून झालेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, तरी पण मी तुम्हाला हे रिपीट करतो आहे. मित्रांनो, ही ट्रिक काय होती की 2 सारखे नावे असलेले आपल्याला ऑप्शन शोधायचे. 2 सारखे नावं असलेले ऑप्शन. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो की एक्झामिनरला काय वाटते की आपण कन्फ्यूज करण्याचा एक ट्राय असतो मित्रांनो एक्झामिनरचा, जेव्हा तो प्रश्न वगैरे बनवतो वगैरे तेव्हाचा. मित्रांनो, आपण प्रश्न बघू आता. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, गोपालकृष्ण गोखले यापैकी नाही. एक्झामिनर बघा किती आळशी. जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला एक्झामिनरचा पॅटर्न इथं समजून आलेला असेल की तो 4 ऑप्शन चुकीचे आणि त्यापैकी 3 रॉंग त्याला करायचे आणि 1 त्याला बरोबर करायचं आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, सेवा सदन आहे आणि 2 ऑप्शन यांनी सिमिलर दिलेले मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे. आता मित्रांनो, काही मुलांचं हे पाठ असणार, तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुमचा अभ्यास चांगला आहे. पण कोणत्या माझ्या भाऊ बहिणीला ही गोष्ट आठवतच नाही की न्यायमूर्ती रानडे होते की रमाबाई रानडे होते का गोपालकृष्ण गोखले होते या ठिकाणी. तर मग मित्रांनो, 2 ऑप्शन इलिमिनेशन तुम्ही इझिली ह्या ट्रिकने करू शकता की तुम्ही 2 सारखे नावं असलेले ऑप्शन शोधायचे. काय, त्या न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे. म्हणजे काय की एक्झामिनरला एकच रानडे यापैकी उत्तर आहे, एकच सिमिलर ऑप्शन यापैकी उत्तर आहे. हे 2 ऑप्शन तुम्ही कट, याला तुम्ही इलिमिनेट करू शकता इथं. आता इथं बघणार आहे मित्रांनो, आता इथं थोडी तुमच्या लॉजिकल स्किल लागणार आहे. एकतर तुम्ही 50-50 रेस घेणार आहे इथं किंवा 50-50 रेस घेऊन दोघांपैकी एक मारू शकता.
पण आपल्याला असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो. आपल्याला नॉलेज पण लागणार आहे थोडं. यासाठीच मी सांगतो की रीड आणि नॉलेज ज्याचं चांगलं असणार आणि त्यामध्ये आणि ह्या प्रश्न सॉल्व करण्याची ज्याची स्किल असणार मित्रांनो, तुम्हाला गॅरंटीने सांगतो तो या फायनल लिस्टमध्ये असणार या येणाऱ्या भरतीमध्ये. कारण की या दोघी गोष्टी असल्याशिवाय मित्रांनो आजकालचे जे पेपरचे पॅटर्न चेंज होत आहे, जे रँडम क्वेश्चन येत आहे, त्याशिवाय या गोष्टी आता शक्य राहिलेल्या नाही आहे. तर मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे आणि सेवा सदन, तुम्ही हा पण सेवा म्हणजे एक भारतीय नाव, त्यामुळे सुद्धा तुम्ही असं रमाबाईचा एक लॉजिक लावू शकता. आणि न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले, हे थोडं आता हे न्यायमूर्ती आहे थोडं इंग्रजांच्या टाईप वगैरे थोडं झालेलं आहे त्या आजादाच्या पूर्वीच्या गोष्टीमुळे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे न्यायमूर्ती रानडेसुद्धा ऑप्शन इथं कट मारून रमाबाई रानडे घेऊ शकता, किंवा तुम्ही 50-50चा रेस मारून दोघांपैकी एक ऑप्शन निवडू शकता. पण ज्यांना उत्तर माहिती आहे तर या प्रश्नाचं उत्तर रमाबाई रानडे मित्रांनो. आपण नेक्स्ट क्वेश्चन आता बघणार आहोत. अविनाश साबळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता मित्रांनो पहिले आपण ऑप्शन वाचून घेऊ. कबड्डी, भालाफेक, कुस्ती आणि अथलेटिक्स. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक टेक्निक शिकवलेली होती की गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर सर्वांना तर असं वाटेल की कबड्डी आहे, भालाफेक आहे, कुस्ती आहे, अथलेटिक, हे सगळे तर स्पोर्टचे नाव आहे. हो मित्रांनो, स्पोर्टचीच नाव आहे, पण याच्यातलं तुम्हाला पॅटर्न काही दिसतोय का मित्रांनो? पॅटर्न काही दिसतोय का? सेम मित्रांनो, सेम लॉजिक अप्लाय होतो आहे, जो की मी तुम्हाला आता इथं डेसिफर करून दाखवणार आहे की एक्झामिनर कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न सेट केलेला आहे. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे समजवलेलं होतं. एक्झामिनर आहे, त्याला एक प्रश्न सेट करायचा आहे, त्याला 3 ऑप्शन चुकीचे बनवायचे आहे. ABC 3 नावाचे ऑप्शन एकच ऑप्शन त्याला बरोबर बनवायचं आहे. ते एक ऑप्शन बरोबर आहे आणि 3 ऑप्शन त्याला चुकीचे बनवायचे मित्रांनो. म्हणजे काय आहे, 3 वेळा त्याला चुकीचा विचार करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतः प्रश्न बनवून पहा. जर तुम्हाला 3 चुकीचे ऑप्शन बनवायचे आहे तर तुम्ही काहीतरी जे तुम्हाला माहिती त्याच गोष्टी रिलेट करणार आहे ना, त्याच गोष्टी तुम्ही विचार करणार आहे. बघा एक्झामिनरने किती जनरल विचार केला आहे. हा कबड्डी, कुस्ती आणि भालाफेक. मित्रांनो, याच्यात लॉजिक बघा. कबड्डी भारतीय, कुस्ती नाव भारतीय, भालाफेक नाव भारतीय आणि अथलेटिक्स एक्झामिनरला अथलेटिक्स हा शब्दच आठवून गेला डायरेक्टली. हे 3 तो भारतीय नावांना विचार करतोय, 3 मराठी नावांना विचार करतोय आणि एकदमच एक इंग्लिश नाव आठवलं त्याला, अथलेटिक्स. समजतोय का मित्रांनो तुमचा पॅटर्न? एक्झामिनर कोणत्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो आणि चुकी कसं करतो एक्झामिनरच्या डोक्यावरच आपण घाव घातलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, आणि उत्तर तेच आहे. आता ज्या कोणाला करंट अफेअरचा हा प्रश्न आहे, इथं कदाचित दुसरा खेळाडू वगैरे आला तर मग पण तुम्ही ह्या लॉजिक त्या ठिकाणी वापरून बघू शकता. पण इथं अथलेटिक्स आणि आपला लॉजिक इथं वर्किंग करतो मित्रांनो, आणि तुमच्या समोर इथं मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. बरोबर आहे मित्रांनो. अजून एक हा थोडा लॉजिक आपण बघूयात, पण हा लॉजिक तुम्हाला सर्वांना अप्लाय करता येईल का नाही. पण मी विचार कसं केलेला आहे मित्रांनो, हा प्रश्न बरोबर करताना मी तुम्हाला हे सांगतो इथं आता की मी कोणत्या प्रकारचा विचार करून हा प्रश्न बरोबर केलेला आहे. बघा मित्रांनो, आपण आधी तो प्रश्न काय तो वाचू मित्रांनो. आधी, भारतात टिंबटिंब या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. आता आधी आपण ऑप्शन वाचून घेऊ. जानेवारी, मार्च, एप्रिल आणि मे. मित्रांनो, खरं सांगतो, मला या प्रश्नाचं उत्तर माहितीच नाही मला की रस्ते सुरक्षा सप्ताह केव्हा पाळला जातो, आणि मला ते एक्झॅक्ट डेट पण माहीत नाही. फक्त मी एक माझा ऑप्शनवरून येता मी ऑप्शनवरून लॉजिक लावतोय. रस्ते सुरक्षा सप्ताह सप्ताह म्हणजे काय मित्रांनो, की रस्ते काहीतरी अपघात वगैरेच होत असणार, म्हणून तर त्याचं सुरक्षा करायची त्यांना. बरोबर आहे. मग आता मित्रांनो, मी इथं काय लॉजिक लावलेलं आहे बघा. मी तुम्हाला इथं माझ्या फाईलमध्ये लिहून पण दिलेलं आहे की मी काय लॉजिक लावलेलं आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी एप्रिल, मे आणि मार्च ह्या डायरेक्ट मी यांचा ऋतूचा विचार केलेला होता की ह्या ठिकाणी क्लायमेट काय होता, असा विचार केला मी की मेमध्ये तेवढं ऊन वगैरे असते, एप्रिलमध्ये एवढं ऊन असते, मार्चमध्ये एवढं ऊन वगैरे असते. तर ह्या महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे लोक नाही का गाड्यांवर वगैरे जास्त फिरतच नाही, मी असा विचार केलेला होता. आणि या एका ठिकाणी जर मी जानेवारीचा असा विचार केला की मॅरेजचं सीजन असते, फेस्टिवलचं सीजन असते, हिवाळा वगैरे चांगला क्लायमेट असतो, थंड क्लायमेट वगैरे असतं आणि थोड्या सुट्ट्या वगैरे असतात, न्यू इयर असते, तर मे बी जास्त ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जानेवारी महिन्यात आहे ॲज कम्पेअर टू मे, एप्रिल आणि मार्च. तर मी हे लॉजिक लावून मित्रांनो जानेवारी मार्क केलं आणि ते बरोबरसुद्धा झालेलं मित्रांनो. हे बघा, तुम्ही तर बघू शकता 36
या ठिकाणी तो ऑप्शन बरोबर सुद्धा झालेला आहे. आता काही जणांना हा लॉजिक ॲक्च्युली एक्झाममध्ये लावता येणार किंवा नाही देणार, पण मित्रांनो फक्त तुम्ही विचार, मी कोणत्या प्रकारे विचार करतोय, ऊन वारा पाऊस या ठिकाणीपर्यंत जाऊन मी एक्झाममध्ये लॉजिक लावतो मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा अशा रॅन्डम प्रश्नांना, जे प्रश्न तुम्ही सपोज वाचले नाही, येत नाही तुम्हाला, तर तुम्ही असा आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून सुद्धा तुम्ही विचार घ्यायचा मित्रांनो करून. तुम्हाला कसं तरी एक मार्ग मिळवायचा मित्रांनो. तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी शिल्लक विचार करायचा मित्रांनो. तुमच्या डोक्याला चालना द्यायची. यालाच म्हणतो मित्रांनो मी लॉजिक, यालाच म्हणतो मी स्किल, की तुम्हाला हे असे लॉजिक आणि अशा स्किल वापरून तुम्हाला एक मार्ग शिल्लक घ्यायचा, जेणेकरून तुमचा मेरिटमधून नंबर हुकला नाही पाहिजे आणि या ठिकाणी तुमच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे मित्रांनो. हाच माझा जेन्युइन प्रयत्न आहे. अजून बघू मित्रांनो, अजून खूप काही शिकवणार आहे मी तुम्हाला. शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये टिकून राहा. आत्ता 10 मिनटं झाले आणि आतापर्यंत अर्धी पब्लिक गेलीसुद्धा असणार आहे, कारण की त्यांची कॉन्सन्ट्रेशनची पावरच नाही. जर तुम्ही इथपर्यंत थांबलेले मित्रांनो, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही खूप मेहनती मुलं आहे अशी असं दिसत आहे मला. आणि तुमचे जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुम्ही ह्या भरतीमध्ये लागणार आहे, कारण की अर्धी कॉम्पिटिशन तुमची आता रील बघते, चॅटिंग करते, रिकाम्या गप्पा गोष्टी करते, पण तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओमध्ये थांबलेला आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट मित्रांनो, तुम्हाला 2-3 मार्क इतरांपेक्षा शिल्लक मिळवायचे मित्रांनो, म्हणून तुम्ही इथं थांबले. नंतरचा प्रश्न बघणार आहे मित्रांनो आपण. खालीलपैकी कोणती गोष्ट 5 गणी हे थंड हवामानाचे ठिकाणसाठी हा प्रसिद्ध आहे? काय सर मित्रांनो 5 गणी आहे? 5 गणी कुठं आहे ते माहिती नाही मित्रांनो. आता काही न माहिती नसेल तर 5 गणी आय थिंक महाबळेश्वर या ठिकाणी येते वाटतं ना. महाबळेश्वरला येते, महाबळेश्वर या ठिकाणी येते. आता बघा मित्रांनो, इथं ऑप्शन काय दिलेले आहे? स्ट्रॉबेरी, निवासी शाळा, साहसी खेळ आणि वरीलपैकी सर्व. आता तुम्हाला मी तर सांगितलं की एक्झामिनरला 3 ऑप्शन चुकीचे करायचे आहे आणि एकच ऑप्शन बरोबर करायचं आहे. पण मित्रांनो या ठिकाणी कंडिशन वेगळी, मुद्दामूनच मी हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो इथं, की या ठिकाणी कंडिशन वेगळी आहे. तुम्हाला कंडिशनसुद्धा ओळखायचं आहे की लॉजिकल ट्रिक लावून, नाही तर फक्त लॉजिक लावायचे आणि मारून यायचं आहे, तुक्का जय माता दी. नाही मित्रांनो, यालाच म्हणता मित्रांनो स्किल, की तुम्हाला स्किल वापरायचं आहे मित्रांनो टायमावर. तर आता 5 गणी महाबळेश्वर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की स्ट्रॉबेरी वगैरे तिकडून येते. काही मुलं ऑप्शन ए मारून हा प्रश्न चुकवून येतील मित्रांनो. पण या प्रश्नाचं लॉजिक थोडं वेगळं आहे. निवासी शाळा, साहसी खेळ मित्रांनो, आता महाबळेश्वर हे एक गाव आहे, या ठिकाणी शाळा नसणार आहे का हो? या ठिकाणी कोणते खेळ खेळले जाणार नाही का? नाही खेळू शकत का ते खेळ? मग एक्झामिनर म्हणू कसं काय सांगतो की या ठिकाणी